पहिल्या षटकांमधील पहिला चेंडू सामनाकारी फलंदाज किशोर याने मात्र कट केलेल्या चेंडूला चेंडू ट्रॅव्हल होतो या शॉर्ट थर्ड रिझन मध्ये एक धाव फलंदाज पूर्ण किशोर ऑफ द मार्क सिंगल अकाउंट ओपन होते कालिकामध्ये खारबाव संघाचं विजेते दापोडे विरुद्ध कालिकामध्ये खारगाव या दोन संघामधला सामना आपण पाहतो. पहिलं षटक मार्गस्थ आहे. हेमन वैयक्तिक पहिल्या षटकात आलतोय. बॅकवर्डला जाऊन चेंडूला खेळण्याचा प्रयत्न इथं मात्र सत्याच्या माध्यमातून हा झेल ड्रॉप पॉइंट रिझन मध्ये पाहायला मिळतोय. जीवदान मिळतो फलंदाज बाळा याला आणि ज्या जीवदानाचा फायदा उचलून तो देखील आपलं खातं उघडतोय. दोन्ही फलंदाज एका धावेने आपलं अकाउंट ओपन केलं. कुंदन पाटील नाराज आहेत. पंचांचा नो बॉलचा इशारा होतोय. चेंडूला फेकून दिली आहे आणि चेंडू निघून जातो या सीमा षटकार. धावसंख्या 6 ने वाढते. चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 4 ने वाढते. चांगली फलंदाजी सध्या कालिकामध्ये खारगाव संघाच्या सलमेट करून पाहायला मिळते. खास करून किशोर आक्रमक फलंदाजी या क्रीडा नगरमध्ये आगमन होते. दिव्या स्पोर्ट्स दिव्या संघाची काटाशी उत्कृष्ट क्रिकेटर आणि त्यांच्या समूहात या स्पर्धेमध्ये अधिक स्वागत आहे. धावसंख्या 15. यावेळी केलेला चेंडूला मिसली फटका झेल घेण्याचा प्रयत्न तिथे केला गेला होता. मात्र झेल सोडला जातोय आणि परिणाम स्वरूपा एक धाव फलंदाज पूर्ण करतात. एक धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 16 धावा. यानंतरचे सर्व सामने प्रति 3 षटकांचे असणार आहेत. त्याचे सर्व संघाने नोंद घ्यायचे वेळेअभावी. फायनल रिझन मध्ये चेंडू जातोय.
एक सिंगल रन इथेही फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या सिंगल वाढून होती धावफलकावर 17 धावा. कपिल मात्रे साहेबांचे देखील इथे आगमन झालं आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या माध्यमातून शरद भैर साहेबांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. सिंगल रन्स आणि सिंगल संघाची धावसंख्या पुन्हा एक पुढे सरते धावफलकावर 18 धावा. काटकरांचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. पहिला फलंदाज बाद होतो या कालिकामाता खारबोळा संघाचा. पहिला फलंदाज बाद होऊन पहिल्यामध्ये परतलेला आहे. धाव फलंदाज लेग बाय रूपाने पूर्ण करतात आणि एका धावने संघाची धावसंख्या वाढत्या धावफलकावर 19 वर पोहोचते. दुसरं षटक ज्ञानदेव हाताळतोय विरताने दापुडे संघाकडून. पहिले षटक हेमन याने हाताळत आहे. आउट नाही याची नोंद घ्यायची आहे. पुढे टप्प्याच्या चेंडू फायनल रिझन मध्ये मिस फील्ड आणि चेंडू निघून जातो डीप फायनल रिझन कडे. जोपर्यंत चेंडू उचलून फेकी केला जाईल तोपर्यंत 3 धाव फलंदाज पूर्ण करतात आणि या 3 धावे धावफलक मध्ये देखील बदल होतोय. धावसंख्या 3 ने वाढते. धावफलकावर 22 धावा. आपण सामना पाहतोय विरताने दापोडे विरुद्ध कालिकामध्ये खारबाव या दोन संघामध्ये. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळालेला या सामन्यात विजय संघ विपक्ष तुफान पिंपळास या दोन संघामध्ये आणि त्या सामन्यात विजय संघ गावदेव रांजणी संघाची लढत देईल. गोलंदाजीमध्ये दुसरा बदल आणि गोलंदाजी मार्कवर विरताना जी दापोडी संघाकडून गोलंदाज सज्ज होते. चिंतामण पाटील 3-3. चिंतामण पाटील वैयक्तिक पहिला आणि संघाकडून तिसरं षटक करण्यासाठी आलेले आहे. ते 22 धावा डबल टू.
विद्यमान ग्रामपंचायत सदस्य दिनेशजी पाटील साहेबांच्या दरम्यान इथे आगमन होते आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आज नांदेड भोईर साहेबांना देखील आपण पाहू शकता. विकास भोईर साहेबांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. तसेच पिंटूबाई नक्कीच आज मित्रांनो 13 जून शरद भोईर साहेबांच्या वाढदिवसाने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अनेक मान्यवर आज सकाळपासून इथे उपस्थित आपल्याला पाहायला मिळतात. या सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत आहे. शरद भोईर साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी ही आपल्याला पाहायला मिळते. शरद भोईर साहेबांवर असलेले प्रेम आपल्याला पाहायला मिळते. आज त्यांचा वाढदिवस आहे आणि त्यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी इथे त्यांचे जेवढे मित्र सहकारी आपण पाहतो इथे चिन्हाने चिन्ह निघून जातो. फायनल रिझल्ट मधून सीमापार 4 धावांसाठी चौकार. कॅमेरामॅन आपण बिलाल बिलाल आपण बॅनर थोडसा बाजूला काढायचंय. बॅनर काढून आपण कव्हर करायचंय. मला भेटवून दिलेल्या बॅकवर्ड स्कूल रिझल्ट मध्ये क्षेत्ररक्षक तिथे आहे जो पण चेंडू उचलून पैकी केला जाईल. 2 धाव फलंदाज पूर्ण करतात आणि 2 धावने संघाची धावसंख्या 28. कॅमेरामॅन आपण कव्हरिंग द्यायचं हे आपण पाहू शकता. शरद भोईर साहेबांचा आज वाढदिवस आहे 13 जून आणि शरद भोईर साहेबांना हार्दिक शुभेच्छा दिल्या जात आहेत. हे आपण पाहू शकता. त्यांचा बर्थडे देखील सेलिब्रेट केला जातो. हॅपी बर्थडे टू यू. शरद भोईर दादांचा वाढदिवस केक आपण सेलिब्रेट केला जातो. हे आपण पाहू शकता. शरद दादा भोईर साहेबांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांचा वाढदिवस केक आपण साजरा केला जातो. नक्कीच त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या जात आहेत. तुम जेव्हा हजारो साल साल के 2 होते 50,000 अशा शुभेच्छा त्यांना दिल्या जात आहेत. ते आपण पाहू शकता. साहेबांना शुभेच्छा दिल्या जातात आणि शरद भोईर साहेबांचा वाढदिवसाचं औचित्य साधूनच या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन देखील आपल्याला प्रत्येक वर्षाप्रमाणे या वर्षी देखील पाहायला मिळते. ते आपण पाहू शकता. शरद भोईर साहेबांचा वाढदिवस सेलिब्रेट केला जातो. आज 13 जून धोंडे फोर्टिफिकेट क्रिकेट असोसिएशनचे पहिले अध्यक्ष शरद भोईर साहेबांचा वाढदिवस आहे आणि त्यांचा वाढदिवस येथे साजरा केला जात आहे कारण आज त्यांचा वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधूनच या स्पर्धेचं आयोजन देखील इथे आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहू शकता. शरद भोईर साहेबांचा वाढदिवस इथे साजरा केला जात आहे. त्यांचे सहकारी जेव्हा त्यांना शुभेच्छा देण्यासाठी ते आपला बहुमूल्य भाव घेऊन उपस्थित झालेले त्यांनी त्यांच्या माध्यमातून केक देखील कापले गेलेले आणि साहेबांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. कबीर साहेबांना देखील त्यांच्या समोर आपण पाहू शकता. इतर मान्यवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. ते आपण पाहू शकता. कपिल म्हात्रे साहेब यांना देखील आपण पाहतो. खाजगी इथून ते देखील इथे उपस्थित झालेले त्यांना देखील आपण पाहू शकता. ते देखील शरद दादा भोईर साहेबांना हार्दिक शुभेच्छा वाढदिवसाच्या देत आहेत. तर उद्या आपण सामना करू. धावसंख्या धावपैकी झालेली ती 34 धावा
34 धावा धावपलीकडे झलकल्या गेल्या आहेत. आता इकडे सांगितलं प्रयत्न दिशेवर केलं 55 वाईट आव्हान धावसंख्या एक ने बरोबर आहे. धावसंख्या सिंगल वाढून होते आपल्या 35 धावा. त्याला देत नाही. त्याला देत नाही. गप्ती का बोलतो म्हणून तू काय करते हे ओके हे मागे येतो नाही, नाही, पुढे. ये. हे बाबा हे बाबा आलं ना जेवढा येईल तेव्हा येईल हा, ते थोडासा दे थोडासा थोडा तुकडा दे आता नाही मुला हे आहे ना दिसा आता धावसंख्या 39-39. शेवटचे षटक आणि शेवटच्या षटकांमधील शेवटचे चेंडू अशा प्रकारे संपन्न झालेले आहे. तर प्रथम फलंदाजीला 4 षटकांमध्ये कार्यक्रमाचा खारगाव संघाने धावपली धावा जपले तर 39 आणि 40 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे या वीर तानाजी दापोली संघासमोर. बरोबर 10च्या सरासरी प्रति षटकामध्ये धावा झळकाव्या लागतील वीर आणि दापोली संघाला. हा सामना जर जिंकायचा असेल तर धावसंख्या झाली ते 39 आणि 40 धावांचं इथे मात्र टार्गेट वीर दापोली संघासमोर ठेवलं गेलं कार्यक्रमाचा खारगाव संघाने. तर कॅमेरामॅन आपण हे चित्र कव्हर करायचं आहे कारण वीर आणि दापोली संघाकडून शरद बोल साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या जात आहेत. आणि दापोली संघाकडून देखील शरद बोल साहेबांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या गेलेल्या आहेत.
अशी मी तुला मांजरेकर साहेबांचं देखील इथे आगमन झालं आणि त्यांना विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावर स्थान बनायचं आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. कारण सर्वजणी मैदानामध्ये जाताना आपण पाहतो कुंदन पाटील आणि त्यांच्या सोबत राजू पाटील दोन्ही सर्वचे फलंदाज मैदानामध्ये गेलेले आहेत. म्हणजे पंच देखील मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सुनील म्हात्रे सर आणि सुरेश घोष सर. नियम स्पर्धा आहेत नाही. जो बॅट घेऊन कोण गेलेला आहे त्याला विनंती असेल आपण प्रॅक्टिस बंद करायची आहे. कृपया प्रॅक्टिस बंद करायचं आहे. आपण चेंडू गेलेला आहे तो चेंडू आणायचा आहे. ज्या खेळाडूने आता चेंडू घाल त्याच खेळाडूने चेंडू घेऊन यायचा आहे. वाशिम येथून मांजरेकर साहेबांचं आगमन झालं आणि त्यांचं देखील या क्रीडा नगरीमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेमध्ये देखील हार्दिक स्वागत आहे. खास करून शरद भाई साहेबांना हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाच्या वाशिम येथून मांजरेकर साहेबांचं इथे आगमन झालेले आणि त्यांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. तुम्हाला जुना कोणती नाही त्यांचं नाही की विनंती असेल प्रॅक्टिस साठी कुठलाही चेंडू आपण द्यायचा नाही. समुद्री मैदानामध्ये आपण पाहतो राजू कुंदन नाही ते बरोबर 40 धावांच्या म्हणजे प्रति षटकामध्ये 10च्या सरासरीने धावा धरकावे लागतील वीरताने दापोली संघाला हा सामना जर जिंकायचा असेल तर. पंचांना पूर्णपणे अधिकार आहेत. 40 डेज क्रिकेटच्या नियमानुसार कुठलाही संघ जर 40 डेज क्रिकेटच्या नियमाच्या विरुद्ध मैदानामध्ये उतरलेला असेल तर आपण तिथून पॅनल्टी देऊ शकता. षटक मार्गस्थ होतोय. कलिकामध्ये खारबोस करून फ्रंटलाईन गोलंदाज पहिले षटक करण्यासाठी आलेले.
नाही बॉलर कोण आहे बॉलर? पहिला चेंडू पहिल्या षटकामध्ये. पहिला चेंडू ते कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातो यष्टरक्षकच्या मागे आणि लॉंग स्टॉप रिझन मध्ये चेंडू थांबलेला आहे. 2 धाव फलंदाज पूर्ण करतात आणि 2 धावीने अकाउंट ओपन होतं राजू याचं अकाउंट ओपन झालं वीरताने दापोडे संघाचं. वीरताने दापोडे संघासमोर जे आव्हान आहे ते 40 धावांचं. स्टार्ट करण्याचा प्रयत्न चेंडू मधून सीमा पार असं वाटलं होतं. काय पंचांचा काय इशारा तो पाहूया. चौकार हे पंचांचा इशारा चौकाराचा आलेला आहे. धावसंख्या 4 ने वाढते आणि धावसंख्या 4 ने वाढून होते ते धावफलक करून 6 धावा. सहा धावा धावफलक झाल्या गेल्या जे आव्हान ते 40 धावांचं. पहिले षटक मार्गसाहेब मनोज पहिले षटक बदलतोय कालिकामाता खारबाव संघाकडून. तर पुन्हा एकदा सामना करू फलंदाज राजू. इथे मात्र पॉईंटच्या डोक्यावरून सुरेख फटका डीप बाउंड्री मधून चुनी निघून जाते सीमा पार. आर पार चौकार. चौकाराने संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 10 धावा. बॅक टू बॅक 2 चौकार राजूच्या बॅट मधून पाहायला मिळतात. राजू आपल्या संघाची चांगली बाजू सांभाळताना सध्या पाहायला मिळत आहे. कारण वैयक्तिक 10 धावा त्याच्याच बॅट मधून आलेल्या आहेत आणि संघाची धावसंख्या देखील 10. जी आवश्यक सरासरी आहे ती 10ची. ती सरासरी गाठलेली आहे आणि षटक देखील समाप्त झालेले नाही. चेंडूला फेक करून दिला. फेक टोला टोला आणि चेंडू अखेर सीमाशवर गेला. सुरेख फटका बनतो राजूच्या बॅट मध्ये. राजू बनकर जेंटलमॅन आणि जेंटलमॅन क्रिकेट देखील पाहायला मिळतो. विरोधाने दापोडे संघाचा स्मार्ट फलंदाज राजू पाटीलच्या बॅट मधून. धावसंख्या 6 ने वाढून होते धावफलकावर 16 धावा. बाउंड्री बाय आपण चेंडू शोधण्यासाठी जायचा. बाउंड्री बायला एकदा मोठा फटका. यावेळी आता एंट्रीचा स्क्वेअर मध्ये चेंडू जोपर्यंत उचलून पैकी केला जाईल तोपर्यंत 2 धाव फलंदाज पूर्ण करतात आणि 2 धावने संघाची धावसंख्या वाढून होते धावफलक 18 धावा. 40 लक्षाचा योग्यरित्या पाठलाग केला जातो या सामन्याचा फलंदाज राजूकडून. चांगली फलंदाजी पाहायला मिळते. 40 धावांचं लक्ष आणि ते लक्षात घेऊन फलंदाजी केली जाते. यावेळी मात्र मिस्टर फटका चेंडूमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि अखेर राजू याची खेळी संपुष्टात येते. पहिला फलंदाज बाद राजू पाटीलच्या रूपाने.
पहिल्या षटकाची समाप्त झालेल्या पहिल्या षटकाची समाप्तीनंतर एक बाद 18 विवेक दापोडे 40 या लक्षाचा पाठलाग होता. न्यू बॅटर ज्ञानदेव पाटील. बिघाणी दिलं जाते कारण 18 धावांची अतिशय उत्कृष्ट केली राजू पाटील याची पाहायला मिळाली, ज्यामध्ये 2 चौकार एक षटकाचा देखील समावेश होता. बजरंग दुसरे षटक करण्यासाठी आलेला आहे. कार्यक्रमात खारबोर संघाकडून तर नवीन फलंदाज ज्ञानदेव पाटील विवेक दापोडे संघाकडून फलंदाजीसाठी आता मात्र सज्ज होतोय. फलंदाज कुंदन पाटील रनशाली खेळण्याचा प्रयत्न रन आणि इथे मात्र आणखीन एक फलंदाज बाद होताना विवेक दापोडे संघाचा पहिल्या सलामीवर बाद झाला होता राजू पाटील आणि त्यानंतर लगेच बाद होताना कुंदन पाटील देखील पाहायला मिळतो. प्रेक्षकांना नक्कीच कुंदन पाटील यांच्याकडून रिव्हर्स शॉटची अपेक्षा होती, मात्र इथे अपेक्षा भंग झालेला आहे. निवडभरणी केलेली आहे. तिच्यावर फक्त कलर चढवण्याचं काम इतर फलंदाजांना दापोड्याचं करायचं आहे. 17 चेंडू आणि 17 चेंडू मध्ये 22 रन चांगली जोडी मैदानामध्ये आपण बघतो ज्ञानदेव आणि चिंतामणच्या रूपाने. यांनी पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त करून दिलेलं आहे. कुंदन पाटील त्याला माघारी धाडलेलं आहे. यावेळी मिस टाइम फटका असते प्लॅनिंग होतो मिडोकल क्षेत्रामध्ये दोन्ही शतकाची चेंडू झेपावतो मनोज मात्र 2 धावा घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजांना. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळते. दापोडे संघाची धावसंख्या 20 धावा आणि बरोबर 20 धावांची इथून अजूनही आवश्यकता. निम्मा पल्ला गाठले आणि निम्म्या धावांची आवश्यकता. 20 धावा झालेल्या आहेत आणि इथून अजूनही बरोबर 20 धावांची आवश्यकता आहे. कट करण्याचा प्रयत्न पंच आमच्याकडे वळतात, वाटचा इशारा करतात. धावसंख्या सिंगल वाटची धावफलकावर 21 धावा. खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फसवा चेंडू. चांगली गोलंदाजी बजरंग याची पाहायला मिळते. बजरंगच्या गोलंदाजीमध्ये चेंडूंचे विविध रंग पाहायला मिळत आहे. प्रत्येक चेंडू योग्य पद्धतीने हाताळण्याची क्षमता गोलंदाजाकडे आहे. बजरंग पुन्हा एकदा आपलं बॉलिंग ट्रॅकवर राहतो. सामनावीर फलंदाजचा चिंतामण इथं फोर्सिंग स्ट्रोक शतक्षक दूर आहे. जोपर्यंत टप्प्यावर चेंडू अडवून फेकी केला जाईल तोपर्यंत 2 धाव फलंदाज पूर्ण करतात आणि 2 धावने संघाची धावसंख्येमध्ये देखील बदल होत आहे. धावसंख्या 23. चौदा चेंडूमध्ये 17 धावांची इथून अजून आवश्यकता आहे. यामध्ये सगळ्यात फटका इनिफिलच्या वरून आणि चेंडू निघून गेला एक्स्ट्रा काउंटच्या वरून सीमा पार षटकार. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या 6 ने वाढून होते. धावफलक 29 धावा. 29. चिंतामण खेळपट्टीवर असल्यावर त्याने दापोडे संघाला चिंता करण्याचं कारण नाही. ज्याप्रमाणे तो फलंदाजी करत आहे. 29 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न यावेळी प्रॉपर टायमिंग साधलेला नाही. मिक्स चेंडू घेता आला नाही.
एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात आणि सिंगल संघाची धावसंख्या 30 इथून फक्त आणि फक्त 10 धावांची आवश्यकता आहे. वीरताने दापोडे संघाला सामना जिंकण्यासाठी मजबूत स्थितीमध्ये सध्या वीरताने दापोडे संघ पाहायला मिळत आहे. 12 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. क्या बात आहे. बाउंड्री बॉल खुश आहे. काय काय पण साहेब सकाळीच नंबर सांगितला बरोबर तरी सांगितला. हा करण्याचा प्रयत्न होता इथे मात्र पंच सुनील म्हात्रे सर दरवाजा उघडताना वाढचा इशारा करतायत. धावसंख्या एका धावने वाढते धावफलकावर 31 धावा. कट केलेल्या चेंडूला अगदी वाढ चेंडू मारण्याचा प्रयत्न केला होता. एक सिंगल रन्स पूर्ण. धावसंख्या 32. 8 धावांची आवश्यकता आहे 11 चेंडू मध्ये. बाकी अजून बॅटमॅन षटकाराचा बाकी पण येणाऱ्या फलंदाजीमध्ये सिक्सर किंग मनोज पाटील याचा देखील येणं बाकी आहे. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नांदेड याची थोडी दमछाक होताना आपल्याला पाहायला मिळतो. धवन पडून चिंतामण असल्यावर नक्कीच चिंता करण्याचं कारण नाही, कारण चांगली फलंदाजी आतापर्यंत चिंतामण पटेल याने केलेली आहे. दरम्यान अरुण भोर साहेबांचं आगमन होत आहे आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. नरेश पाटील साहेब देखील त्यांच्या समेत आहेत. दोन्ही मान्यवरच्या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. वाट पंचांचा इशारा आलेला आहे आणि धावसंख्या सिंगल वाढते. धावसंख्या एका धावे वाढून येते. धावकडे 35 धावा. 5 धावांची आवश्यकता आहे. याला मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न करतात. षटकाराने मॅच फिनिश करण्याचा प्रयत्न नांदेडचा आहे. तसं काय पाहायला मिळेल का पाहूया. 9 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. 9-5चं समीकरण. आपण सामना पाहतो वीरताने दापोडे विरुद्ध कालक्यामध्ये खारबाव या संघात विजय संघ लढत देईल तुफान पिंपळस या संघाची आणि त्यानंतर त्यातील विजय संघ गावदेव रांजोली संघाची लढत देईल. मात्र फुलटॉस चेंडूला भिरकवून दिलेला विजय फटका. काम 25 उल्लेख केला होता पण षटकाराने सामना समाप्त करायचा आहे ज्ञानदेव पाटील याला आणि अखेर षटकाराने सामना समाप्त करताना आपण बघतोय ज्ञानदेव पाटील वीरताने दापोडे संघाच्या वीर फलंदाजांनी अखेर काम 25 केलेलं आहे. अभिनंदन वीरताने दापोडे. अभिनंदन कुंदन पाटील साहेब. हॅडलक कालिका माता खारबाव. तर या सामन्याची मॅन ऑफ द मॅच कडे आपण बोलूया आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच 8 धावांची अतिशय उत्कृष्ट इनिंग खेळून आपल्या संघाची सांभाळले ज्यांनी बाजू तो मॅनेजर ठरलाय राजू पॅटेल इज मॅन ऑफ द मॅच. उठला त्याला राजू पाटील म्हणलं या सामन्याचा सामनावीर राजू पाटील मॅन ऑफ द मॅच पारितोषिक दिलं जाईल.